असं काही झालेलंच नाही आणि तुमचे नेते सांगतायत की असं झालेलं आहे. त्यामुळे दोन मतप्रभाव भाजपमध्ये पाहायला मिळत आहे. कोणी सांगितलं? उद्धव ठाकरेंनी असं काल म्हटलेलं आहे की आशिष शेलार म्हणतायत की दुबारा मतदार आहेत, यादी दाखवली त्यांनी. त्यांचं म्हणणं असं होतं की मुख्यमंत्री असं काहीच नाही असं सांगते एकीकडे, दुसरीकडे आशिष शेलार सांगतात की खरंच दुबारा मतदार आहेत. मी वारंवार सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पहिली याचिका हायकोर्टमध्ये केली आहे. पहिली याचिका देवेंद्रजींनी काय सांगितलं, हे जे तुम्ही सांगताय काय नवीन नाही आहे, ॲडिशन होत आहे. मी जर आज माझ्या गावातनं दुसरीकडे राहायला गेलो, तिकडं नाव येतं, ॲडिशन होतं. मग तिकडनं दुसरीकडे राहायला गेलो, एखादा किरायाने घर घेतलं, तिकडे ॲडिशन होतं. ॲडिशन होत आहे, मतदार यादी फुकत आहे, डिलिशन होत नाही आहे. त्यामुळं मागच्या 25 वर्षात ही प्रक्रिया सुरू आहे. मदर रोल वाढतो आहे, रोजच्या रोज ॲडिशन होत आहे. पण जुनं जिथं आपण राहतो तिथे डिलिशन होत नाही आहे. त्यामुळं मूळ प्रॉब्लेम आहे. म्हणून या ठिकाणी खरं तर लोकसभेच्या निवडणुकीला हीच परिस्थिती होती. लोकसभेची यादी आता विधानसभेला आली आहे. विधानसभेला काही ॲडिशन डिलिशन नाही, ॲडिशन फार नाही आहे. आणि मग तीच यादी आता आपल्याला निवडणुकीमध्ये प्रभाग वाईज त्याचे तुकडे होणार आहेत त्या मतदार यादीचे. त्यामुळं आशिष शेलारजींनी म्हटलेलं खरं आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. कामठीमध्ये तर आज तुम्ही एका बूथवर, ते मुस्लिम बूथ असतील त्या ठिकाणी 10-10, 20-20 नावं त्या ठिकाणी दुबार आहेत. एकाच व्यक्तीचे 4-4 नाव, 5-5 नाव दुबार आहेत. ती मालेगावमध्ये तीच परिस्थिती आहे. तीच त्या ठिकाणी सिल्लोडमध्ये आहे. म्हणजे आम्ही हे म्हणायचं का मग की ज्या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे नाही, तुमच्या ऑब्जेक्शनमध्ये एकतरी नाव आलं का? तुम्ही एक हिंदू धर्मियाचे नाव काढले, मागासवर्गीयाचे नाव काढले, टार्गेटेड कोण आहे? तुमच्या मागासवर्गीय आणि त्या ठिकाणी हिंदू धर्माचे लोक. आणि मग ज्या ठिकाणी तुम्ही मुस्लिम परिवारामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम मतामध्ये असं होतं, त्या ठिकाणी तुम्ही बोलत नाही कारण तुम्हाला मतं पाहिजे आहे. या राज्यातली सर्वच मतदार यादी स्क्रॅप करण्याची गरज आहे. या राज्यातली सर्वच मतदार यादीला SIR मध्ये घ्यायची गरज आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की पूर्ण राज्यच त्या ठिकाणी ते यादी स्क्रॅप करणार आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने हे घेतलं पाहिजे लवकर या ठिकाणी. आणि ते आत्ता तर हे तुम्हाला माहिती आहे की बाकी राज्यामध्ये SIR का लागू झाला की तिथे सर्वच निवडणुका संपलेल्या आहेत. लोकसभेनंतर विधानसभा झाल्या, विधानसभेनंतर पंचायत झाल्या आणि पंचायतनंतर आता कुठल्या निवडणुका शिल्लक नाही. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पहिले 12 राज्य घेतलेले आहे. आपले राज्य आज उद्या येईल त्याच्यामध्ये. कारण मला वाटतं की निवडणूक आयोगाने सरसकट देशाकरता निर्णय केला असेल. आणि त्यामुळं केवळ हे त्या ठिकाणी जे पप्पूगिरी आहे, ही पप्पूगिरी महाविकास आघाडीचे नेते करतात आहे. मला तर दिसलं की राहुल गांधींनी जे स्क्रिप्ट वाचून दाखवली ती स्क्रिप्ट आदित्य ठाकरेंनी वाचली. आणि त्यामुळं पप्पूगिरी हे लोक करतात आहे, चुकीचं हे लोक सांगतात आहे. आणि महाविकास आघाडी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण पराभवाच्या मानसिकतेत गेलेले आहे. कुणाचं तोंड कुणाकडे नाही, कुणी एकामेकाकडे पाहत नाही, साऱ्याचे तोंड वाकडे झाले आहेत. आणि त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये आता विरोधकांच्या फेक नरेटिव्हला कोणी त्या ठिकाणी भाव देणार नाही. कुठला? आपला तुकडेबंदीचा जो कायदा निरस्त झाला त्यामुळं 49 लक्ष परिवारांनी जे तुकड्यामध्ये प्लॉट आणि घरं घेतले आहे ते कुठले असतील? NMRDA, PMRDA, नागरिक क्षेत्र, या राज्यातले सर्व नागरिक क्षेत्र, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नागरिक क्षेत्र, रिजनल प्लॅन जो आहे आपला राज्याचा, त्या रिजनल प्लॅनमध्ये गावठाणापासून काही 200 मीटर, नगरपालिकेपासून काही त्या ठिकाणी 500 मीटर जे काही असतील रिजनल प्लॅनमध्ये, ज्या ठिकाणी ग्रोथ सेंटर दाखवलेले आहेत त्या ग्रोथ सेंटरमध्ये, म्हणजे एक वाक्यात सांगितलं, या राज्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये रहिवासी क्षेत्र दाखवलेलं आहे त्या सर्व क्षेत्रामध्ये आता तुकडेबंदी कायदा निरस्त झाला आहे. आणि त्यामुळं या कायद्याचा फार मोठा फायदा 49 लक्ष परिवाराला होणार आहे. अध्यादेश जारी झाला आहे. कालच 3 तारखेला राज्यपाल मोदी यांची सही होऊन अध्यादेश जारी झाला आणि आजपासनं नियमितीकरणाला सुरुवात झाली. उद्या 1-8 दिवसामध्ये SOP येईल. आणि महत्त्वाचं काय होईल की ज्यांनी प्लॉट घेतला आहे ज्या लेआउटमध्ये, त्या लेआउटच्या सातबाऱ्यावर नाव येईल. आत्ता काय स्थिती आहे? आत्ता फक्त मालकाचं नाव आहे आणि जेवढे तुकडे घेतलेले आहेत, जेवढे प्लॉट घेतलेले आहेत त्यांचे नाव सातबारावर नाही आहे. त्यामुळं सातबारावर नाव येणे, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ज्यांची रजिस्ट्री झाली नाही आहे, म्हणजे प्लॉट घेतला पण रजिस्ट्री झाली नाही कारण तुकडेबंदीमध्ये अटकला आहे, त्यामुळं त्या व्यक्तीला सुद्धा
तर निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलत होते. राहुल गांधींची स्क्रिप्ट आदित्य ठाकरेंनी वाचली असं बावनकुळे म्हटलेले आहेत. राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आजच घोषणा होण्याची शक्यता आहे. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया. भाजपाच्या सुद्धा लोकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे हे मान्य केलेलं आहे. असं सगळं असतानाही जर आज अचानक आचारसंहिता लागत असेल तर निश्चितपणे म्हणजे न्याय व्यवस्थेचा तर खून आहेच आहे. कारण इथे भाजपचा प्रवक्ता न्यायाधीशपदी बसवला जातो, तर जो मानवी मूल्यांसाठी लढतोय त्याची 3 महिन्यासाठी सनद रद्द केली जाते. त्यामुळे हे स्पष्ट आहे की न्याय व्यवस्थेला घरघर लागलेली आहे आणि निवडणूक आयोग घरघड्यासारखा वागत आहे. तरी सुद्धा एकूण आज जी काही पत्रकार परिषद आयोगाची झाली यावरची आमची अत्यंत स्पष्टपणे असणारी भूमिका 4 वाजेपर्यंत महाविकास आघाडी म्हणून असणारी भूमिका आणि पक्ष म्हणून असणारी भूमिका ही आम्ही स्पष्ट करू. दौऱ्याचा आणि याचा काही संबंध येणार नाही. कारण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असेल, निवडणूक आयोग नगरपालिका जिल्हा परिषद ते दाखल करणार असतील, ज्या काही करणार असतील त्याची चिंता करण्याची गरज नाही. दौऱ्याचा आचारसंहितेचा कोणताही संबंध येणार नाही. जे काही असेल आचारसंहितेचे नियम आम्ही पाळू.